प्रणिती शिंदे यांचे काम करतो म्हणून मराठा समाजाचे माऊली पवार यांनी 20 लाख रुपये घेतले, माझ्याकडे पुरावे. अमोल शिंदे. सोलापूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार नुकताच संपला असून एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. यात मराठा समाजाची मते कोणाला पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना माऊली पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि लोकल चॅनलच्या माध्यमातून माझ्यावर आरोप करणारे अमोल शिंदे यांनी समाजाची माफी मागा, अन्यथा मानहानीचा दावा दाखल करू असे म्हटले. या विषयावर बोलताना अमोल शिंदे म्हणाले, स्वयंघोषित मराठा समाजाचे समन्वयक म्हणून मिरवणारे असे माऊली पवार यांनी जरांगे पाटील सोलापुरात येण्याआधी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचा सत्कार करण्याकरता एका काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरी मीटिंग बोलावून मंगळवेढा रोडवर एका इनोव्हा गाडीमध्ये पैसे घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यांच्यासोबत असणाऱ्या गाडीतला माणूस पैसे न मिळाल्याने ही गोष्ट बाहेर आली. समाजाच्या माणसाच्या नावाने पैसे घेऊन दुकानदारी मांडणाऱ्यांपासून आपण सावध झाले पाहिजे. समाजाने ठरवले पाहिजे आपण कुणाच्या पाठीमागे गेले पाहिजे. आम्ही म्हणत नाही कुणाला मतदान करावे, परंतु जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितले आहे कुणालाही पाठिंबा नाही. असं असताना हे जर स्वतःच्या आर्थिक लाभासाठी समाजाला विकण्याचं काम करत असतील तर समाज कधीही गप्प बसणार नाही. मला कळालं ते माझ्यावर दावा दाखल करणार. खुशाल त्यांनी माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करावा. माझ्याकडे असलेले पुरावे माझ्याकडे पुरेसे आहेत, परंतु तुम्ही माझ्यासमोर यापुढे काय म्हणून जाणार ही मोठी गोष्ट आहे. मराठा समाजाला कुणी पैसे घेऊन काहीतरी शिकवण्याचं काम आपण करू नये. मराठा समाजाने अनेक नेते घडवलेत, अनेक नेते पाडलेत. स्वयंघोषित मराठा समन्वयकाला मराठा समाज घडला शिकवल्याशिवाय राहणार नाही. स्वयंघोषित मराठा समन्वयकाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक दिलीप कोल्हे, आनंद जाधव, श्रीकांत घाडगे, तुकाराम म्हस्के, शशी थोरात आणि समन्वयक उपस्थित होते. तुम्ही मराठा समन्वयकांवर एक गंभीर आरोप केलेला आहे. काय नक्की आपला आरोप आहे, काय सांगाल त्या संदर्भात? सोलापूर शहरातील एक स्वघोषित मराठा समाजाचे समन्वयक म्हणून समाजात फिरणारे माऊली पवार यांनी सोलापूर लोकसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचं काम करण्याकरता काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरामध्ये बैठक करून मंगळवेढा रोडवर इनोव्हा क्रिस्टा गाडीमध्ये 20 लाख रुपये स्वीकारले आणि ते समाजाचं काम करतो असा त्यांना शब्द दिला. त्याप्रमाणे परवा जरांगे पाटील साहेब सोलापुरात आले होते. त्या दिवशी जरांगे पाटलांना बुके देतो आणि त्या दिवशी बुके देऊ शकले नाहीत. जरांगे पाटलांनी त्यांना गाडीतनं उतरवलं आणि सांगितलं की मी कुठल्याही राजकीय पक्षाचा पदाधिकाऱ्याचा बुके घेणार नाही, उमेदवाराचा बुके घेणार नाही. त्या दिवशी माऊली पवारांची कशा पद्धतीची तिळपकड झाली, राम जाधवांना बघून घेतो कशा पद्धतीनं बोलले, हे संबंध सोलापूरकरांनी बघितलेलं. हे स्वघोषित मराठा समाजाचे जे समन्वयक आहेत ते याआधी सुद्धा अशा गोष्टी टेंडर घेणं आणि समाजाला विकणं अशा बऱ्याचशा गोष्टी यांनी केलेल्या आहेत. पण समाज गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण करत असताना प्रचंड हुशार आहे. अशा स्वलाभासाठी घेतलेल्या निर्णयाला आणि स्वतःच्या फायद्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळं समाज यांच्या पाठीमागं जाणार नाही. उलट समाजामध्ये कधी यांना ह्याच्यापुढं स्थान मिळणार नाही अशी मला हे आहे. आपण जे आरोप करताय त्याचे काही पुरावे आपल्याकडे आहेत का, आणि जर आपल्या आरोपांवर ते कोर्टात देखील आपल्या विरोधात जाऊ शकतात? मला आत्ताच कळालं की माऊली पवार माझ्या विरोधात कोर्टामध्ये जाणार आहेत. मला खुशाल त्यांनी कोर्टात जावं, अजून कुठं दात मागायचे. मी तर म्हणतो समाजापुढं आपण दोघंही जाऊ. माझ्याकडे असलेले पुरावे तुम्ही त्या दिवशी ज्या अपार्टमेंटमध्ये भेटलात त्याचे CCTV फुटेज माझ्याकडे आहेत. तुम्ही उमेदवाराला भेटलात, त्यानंतर मिटिंग झाली, तुमच्यासोबत कोण होतं त्याचे पुरावे. मंगळवेढा रोडला तुम्ही ज्या गाडीत बसून ज्याच्यासोबत होता, कारण ही गोष्ट त्यांच्या गाडीतल्याच माणसाला पैसे न मिळाल्यामुळं ही आमच्यापर्यंत पोचली आणि काय काय घडलं हे सगळं करस्तान आमच्या समोर आलं. त्यामुळं माऊली पवारांनी हे पहिल्यांदा केलं नाही, ह्याच्या आधी सुद्धा असं बरेचदा केलेलं आहे आणि समाजाच्या जीवावर स्वतःची घरं भरण्याचं काम याआधी केलंय आणि आता सुद्धा सुरू आहे. मी जरांगे पाटलांचा प्रचंड आम्ही सगळेजण आदर करतो. जरांगे पाटील साहेबांनी खुलेआम संपूर्ण महाराष्ट्राला एकदा नाही तर 100 वेळा सांगितलेलं आहे की लोकसभेमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला आमचा पाठिंबा नाही. असं असताना हे स्वघोषित काय म्हणते समन्वयक माऊली पवार हे समाजाला विशिष्ट पक्षाला मतदान करा असं सांगत असतील तर हे समाजाची दिशाभूल. नवनवीन बातम्या
पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.